पक्षाच्या वळचणीला न जाता फक्त शेतकऱ्यांच्या जीवावर हातकणंगले लोकसभा लढणार, माजी खासदार राजू शेट्टी यांचे वक्तव्य। येणारी लोकसभा ही निवडणूक शेतकऱ्यांच्या जीवावर लढणार असून कोणत्याच पक्षात जाणार नसल्याचा ठाम निर्णय घेतल्याचा माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सांगितलं। माजी खासदार राजू शेट्टी यांनी चिकोरडे, ऐतवडे खुर्द, देवर्डे, ठाणापुळे, डोंगरवाडी, कुर्लूर, वशी, लाडेगाव, तांदूळवाडी, मालेवाडी, कनेगाव, भरतवाडी, बहादूरवाडी, कोरेगाव, भडकिंबे, नागाव, ढवळी, पोखर्णी, तालुका वाळवा या गावांचा संपर्क दौरा करण्यात आला। येथील अश्विन बाळासाहेब पाटील यांच्या घरी संपर्क दौऱ्यादरम्यान आले असता ते बोलत होते। यावेळी चिकोरडे तालुका वाळवा येथे बोलत असताना राजू शेट्टी म्हणाले की महाविकास आघाडी व महायुतीच्या पक्षांनी उमेदवारीसाठी मला गळ घातली आहे, पण दोन्ही पक्षाने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे। जो तो आपल्या सोयीचं राजकारण करत आहे, कोण कुठे आहे हे समजतच नाही। त्यापेक्षा माझा शेतकरीच बरा। मी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मागील 2.5 महिन्यापासून संपर्क दौरा सुरू असून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मला माझे शेतकरी बांधव निवडून आणणारच, एक नोट एक वोट या तत्वावर असा ठाम विश्वास राजू शेट्टी यांनी बोलून दाखवला। यामुळे या निवडणुकीत माझ्यासमोर कोणताही खासदार उभा असला तरी काही फरक पडणार नाही। यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष भागवत जाधव, जिल्हाध्यक्ष पोपट मोरे, SU संदे, वारणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रताप पाटील तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता।